शुभ सकाळ मित्रांनो, AVK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपला मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय म्हणजेच पोलीस शिपाई चालक भरतीचा लेखी परीक्षेचा दिनांक 16 जुलै 2024 साली झालेला सेट बीचा आपला हा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आजपर्यंत दुसरा भाग पाहणार आहोत। तर या भाग 2 मध्ये आपण त्याचे सामान्य ज्ञान म्हणजेच GK शी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 23 पहा। संपूर्ण भारतात भारतीय न्याय संहिता 2023 म्हणजेच BNS अन्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू वर्षी कधीपासून सुरू झाली, म्हणजे नवीन जे कायदे आले तर त्याची सुरुवात कधीपासून झाली असं आपल्याला विचारलेलं आहे। तर 1 जुलै 2024 पासून जे आहे तर त्याची सुरुवात झालेली आहे। ऑप्शन ए मध्ये तुम्हाला दिलेला आहे, तेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न क्रमांक 24। तर संपूर्ण भारतात लागू करण्यात आलेली म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS ने मूळ कोणत्या कायद्याला रिप्लेस केलेले आहे, म्हणजे जे 1 जुलै 2024 पासून जे नवीन कायदे अंमलात आले त्यातलाच एक कोणता आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे BNSS। तर हा जो कायदा अगोदर त्याचं मूळ नाव काय होतं, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 त्याचं असं नाव होतं। तर त्यालाच आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असं नाव देण्यात आलेलं आहे। ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। आणि 1 जुलैपासून हे कायदे लागू झाले 2024ला आणि 25 डिसेंबर 2023ला राष्ट्रपतींनी मान्यता दिली होती, हे देखील लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 25। नथुला खिंड ही भारताच्या कोणत्या राज्यात आहे? तर नथुला ही जी खिंड आहे तर ते आपल्या हिमालय पर्वत म्हणजे उत्तर भारतात म्हणजे सिक्कीम हे जे राज्य आहे, कांचनगंगा शिखर जे आहे तर त्या दरम्यान जे आहे तर तुम्ही जर पाहिलं तर नथुला खिंड येते। मग नथुला खिंड ही भारताच्या कोणत्या राज्यात आहे तर ती सिक्कीम या राज्यात आहे, जे की ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिले। आणि ही जी खिंड आहे सिक्कीमची राजधानी गंगटोक आहे, त्याच्या पूर्वेला जवळपास 54 किलोमीटर अंतरावरती आहे नथुला खिंड, सिक्कीम या राज्यात आहे। तसेच बघा आता 3 जे पर्याय दिलेले आहेत, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर, यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रामुख्याने जम्मू काश्मीरमध्ये कोणकोणत्या खिंडी येतात, बनिहाल खिंड आहे, जोजिला आहे आणि बुर्जिला, ह्या जे जम्मू काश्मीरमध्ये येतात। त्याप्रमाणे रोहतांग, शिपकिला आणि बारालाचा ह्या 3 खिंडी हिमाचल प्रदेशमध्ये येतात। आणि लिपुलेखला मानाखिंड आणि नीतीखिंड ह्या ज्या आहेत तर ह्या 3 खिंडी उत्तराखंडमध्ये येतात, यांचा समावेश होतो, हे लक्षात ठेवा। आणि नथुला खिंड जे आहे तर ते आत्ताच आपण पाहिलं सिक्कीम या राज्यात येते। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 26 पहा। युनोचे मुख्यालय कोठे आहे? म्हणजे संयुक्त राष्ट्रसभा ज्याला आपण म्हणतो, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन ज्याचं फुल फॉर्म आहे, त्याची जी स्थापना आहे तर ती बघा 1945ला झाली। तर ती अमेरिकेच्या न्यूयॉर्क या शहरात जे आहे तर त्याचं मुख्यालय आहे। कुठे आहे? अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी युनोचे मुख्यालय आहे। ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल। तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27। पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर बघा पंडित शिवकुमार शर्मा जे आहेत तर हे संतूर या वाद्याशी संबंधित आहेत, महत्त्वाचे। त्याप्रमाणे इतर जर तुम्ही पाहिलं तर तबला या संबंधित कोण आहे तर झाकीर हुसेन आहेत। आणि बासरी यासाठी पन्नालाल घोष आणि हरिप्रसाद चौरसिया हे दोघे बासरी या वाद्याशी संबंधित आहेत। तसेच वीणा या वाद्याशी कोण संबंधित आहेत तर असद अली खान हे वीणा वाद्याशी संबंधित आहे, हे देखील लक्षात ठेवा। तबला झाकीर हुसेन, पन्नालाल घोष बासरी आणि संतूरशी पंडित शिवकुमार शर्मा, सरोद वाद्याशी अमजद अली खान, हे देखील लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 28 बघा। संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजे ज्याला आपण डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO असे म्हणतो, तर त्याचे मुख्यालय कोठे आहे आपल्या भारतामध्ये असं विचारलेलं आहे। तर बघा चंदीगड, बेंगळुरू, नवी दिल्ली आणि 4 नंबर कोलकाता असे 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत। तर याचं जे मुख्यालय आहे तर ते नवी दिल्ली आपली भारताची राजधानी आहे, तर या ठिकाणी DRDOचे मुख्यालय आहे। ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 29। भारतीय लष्करातील चिनूक हे काय आहे? तर बघा भारतीय लष्कराशी संबंधित हा प्रश्न। तर चिनूक हे एक प्रकारचं हेलिकॉप्टर आहे, जे की ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे। चिनूक हे एक प्रकारचं
काय आहे, लष्करी हेलिकॉप्टर आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. हे जे हेलिकॉप्टर आहे तर ती अमेरिकेची बोईंग ही नावाची कंपनी आहे, तर त्याद्वारे विकसित करण्यात आलेलं आहे. हेवी ड्युटी हेलिकॉप्टर आहे, महत्त्वाचं हे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 30. राष्ट्रीय विषाणू संस्था कोठे आहे? तर बघा, राष्ट्रीय विषाणू संस्था ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर महाराष्ट्रातील कोणता जिल्हा? तर पुणे हा जिल्हा. तर पुणे भोसरी या ठिकाणी राष्ट्रीय विषाणू संस्था आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 31. भारतीय शेअर बाजाराचे नियमन कोण करते? म्हणजे नियमन म्हणजे देखरेख ठेवण्याचं काम कोण करतं? आपला जो शेअर बाजार आहे इंडियन, तर त्याचं जे आहे तर ते सेबी, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर सेबी जे आहे तर ते भारतीय शेअर बाजाराचे नियमन करते. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 32. तर बघा, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या कोणत्या राज्यातील आहेत? तर हा खूप सोपा हा प्रश्न आहे बघा. तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या ज्या की ओडिसा या राज्यातील आहेत. ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तर सध्या त्या भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून काम पाहत आहेत, ज्या की त्या ओडिसा या राज्याच्या आहेत. ऑप्शन सी. आणि दुसऱ्या महिला आहेत त्या प्रतिभाताई पाटील यांच्यानंतरच्या, तर त्या ओडिसा या राज्याच्या आहेत, हे लक्षात ठेवा. तर आता तुमची जी येणारी परीक्षा आहे त्यामध्ये सध्याचे करंट अफेअर्सनुसार म्हणजे कोणत्या राज्याचा राज्यपाल कोण आहे किंवा उपराष्ट्रपती कोण झाला आहे नवीन, कितवे आहेत, त्यांचं पद कितवं आहे, हे तुम्ही सगळं लक्षात ठेवा, कारण त्यावरती तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार आहे. आणि द्रौपदी मुर्मू यांचा जो कार्यकाळ आहे तर तो 2022ला सुरू झालेला आहे आणि 2027पर्यंत त्या असणार आहेत. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 33. कोकण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा, कोकण रेल्वे जे आपल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आहे, तर त्या कोकण रेल्वेचं जे मुख्यालय आहे तर बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर कोकण रेल्वेचं मुख्यालय आहे. तर कोकण रेल्वेबद्दल आपण थोडी माहिती पाहूया, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ज्याला आपण म्हणतो, KRCLची स्थापना आणि मुख्यालयाबद्दल त्याची बघा, स्थापना जी आहे तर ती 19 जुलै 1990 रोजी झाली होती कोकण रेल्वेची. त्याप्रमाणे याचं जर मुख्यालय जर तुम्ही पाहिलं तर मुख्यालय हे नवी मुंबईतील CBD बेलापूर, म्हणजे आत्ताच आपण पाहिलं तेथे मुख्यालय आहे बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी. तसेच सुरुवात जी आहे कोकण रेल्वे मार्गाची कधी झाली? पूर्ण क्षमतेने 26 जानेवारी 1998ला झाली, प्रजासत्ताक दिनी. तसेच मार्ग हा कोणता आहे? तर बघा, रोहा म्हणजे महाराष्ट्रातील रोहा ते कर्नाटकातील नवे मंगळूर म्हणजे मंगळूरजवळ ठोकूर जे आहे तर यांना जोडतो. याची एकूण लांबी जर पाहिलं तर 741 ते 760 किलोमीटर आहे. आणि हे जर पाहिलं, तसेच हे कोकण रेल्वे सक्सेस करण्यामध्ये तुम्ही पाहिलं तर प्रमुख व्यक्ती हे ई श्रीधरन हे कोकण रेल्वेचे पहिले व्यवस्थापकीय संचालक होते आणि त्यांना मेट्रोमॅन म्हणूनही ओळखले जाते. एवढीच माहिती लक्षात ठेवा. तसेच यामध्ये राज्य जर पाहिलं तर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक आणि केरळ देखील या म्हणजे हे 4 राज्यांमध्ये ही कोकण रेल्वे धावते. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ हे देखील लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी चुकीची जोडी सांगा. तर आता 4 जोड्या आपल्याला इथे दिलेल्या आहेत. बघा, पहिली जोडी काय? लोकमान्य टिळक, गीता रहस्य. तर बरोबर आहे, लोकमान्य टिळक यांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिलेला होता. ए तर ऑप्शन बरोबर जोडी आहे. सी बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शूद्र कोण होते हे पुस्तक लिहिलेलं आहे, तर हे देखील बरोबर आहे. त्याप्रमाणे डीमध्ये बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हे शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक लिहिलेलं आहे, हे देखील योग्य आहे. पण सुधारक जे जर पाहिलं वृत्तपत्र तर ते गोपाळ गणेश आगरकरांचं आहे. इथे आपल्याला महात्मा गांधी असं दिलेलं आहे, म्हणजे ही चुकीची जोडी असणार आहे. ऑप्शन बी आपल्याला ॲन्सर काय असेल तर चुकीची जोडी आहे. पर्याय क्रमांक बी, महात्मा गांधी सुधारक ही चुकीची जोडी असेल. पुढील प्रश्न क्रमांक 35 बघा. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर भारत सेवक समाजाची स्थापना जी आहे तर ती 1905मध्ये झालेली आणि ती कोणी केली होती? तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली होती भारत सेवक समाजाची स्थापना. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते? तर बघा, आपण आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखतो, जे की तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. तर त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणून
ओळखले जाते? वासुदेव बळवंत फडके यांना ऑप्शन डी मध्ये दिले, त्याच्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर स्वातंत्र्यवीर आपण कोणाला म्हणतो, तर विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर असे म्हटले जाते. तसेच शहीद भगतसिंग यांच्याबद्दल तुम्हाला माहितीच आहे. नुकताच आत्ता 23 मार्चला जो आहे तर तो शहीद दिन झालेला आहे. तर बघा, हे एक असे आद्य म्हणजे क्रांतिकारक होते भारताचे, पण आद्य क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 37. सर्वप्रथम होम रूल चळवळ कोणी सुरू केली होती? मी सर्वप्रथम म्हटलेलं आहे बघा. तर होम रूल चळवळ जी आहे तर ते सर्वप्रथम ॲनी बेझंट यांनी सुरू केली होती व ती महाराष्ट्रात सुरू करण्याचं श्रेय जे आहे तर ते जातं लोकमान्य टिळक यांना. म्हणजे लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केली, पण त्यांच्या अगोदर ॲनी बेझंट यांनी सुरू केली होती. ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, ते ज्या प्रश्नाचं उत्तर असेल. तसेच ॲलन ह्यूम हे जे आहेत तर एओ ह्यूम ज्यांना म्हणतो, तर त्यांनी आपली राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत यांचा महत्त्वाचा असा वाटा होता. भारताचा प्रथम ध्वज जो आहे तर तो मॅडम कामा यांनी स्टुटगार्ट जर्मनी येथे फडकवला होता. तसेच गोपाळ कृष्ण गोखले यांच्याबद्दल आत्ताच आपण पाहिलं, भारत सेवक समाजाची त्यांनी स्थापना केलेली आहे. तर सर्वप्रथम होम रूल चळवळ कोणी सुरू केली होती? ॲनी बेझंट यांनी. आणि महाराष्ट्रात जर म्हणा तर लोकमान्य टिळक हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? तर बघा, वसलेलं नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर नाशिक शहरात तर त्याचा उगमच होतो आहे, त्यामुळे नाशिक शहर वसलेले आहे. त्याप्रमाणे नांदेड शहरात देखील महत्त्वाचे प्रकल्प आहेत या ठिकाणी. विष्णुपुरी नांदेड हा एक महत्त्वाचा गोदावरी नदीवरचा म्हणजे उपसा सिंचन प्रकल्प आहे, मोठा बहुउद्देशीय. तसेच पैठण हे शहर देखील वसलेलं आहे. मग इथे जर तुम्ही पाहिलं तर नाशिक, पैठण आणि नांदेड हे 3 शहरे गोदावरी नदीकाठी वसलेली आहेत. पण पंढरपूर हे जे पाहिलं तर तुम्ही भीमा या नदीकाठी वसलेलं आहे, ज्याला आपण चंद्रभागा नदी असं म्हणतो. तर हे पंढरपूर विठ्ठलाचं जे आपलं ठिकाण आहे, ज्याला आपण दक्षिणेची काशी म्हणून ओळखतो, पंढरपूर हे शहर, जे की कशासाठी प्रसिद्ध आहे तर चंद्रभागा नदी ही जर पाहिली तर म्हणजे तर ही पवित्र अशी संतभूमी आहे बघा पंढरपूर. तर इथे चंद्रभागा नदी का बरं नाव पडले भीमा नदी? तिथे त्या पंढरपुरामध्ये त्या नदीने चंद्रासारखा असा आकार घेतलेला आहे, म्हणून तिला चंद्रभागा पंढरपुरामध्ये म्हटलं जातं. म्हणजे कोणती नदी आहे तर ती भीमा नदी आहे, ज्याच्या काठी पंढरपूर हे शहर वसलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 39 पहा. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे कोठे आहे? तर राष्ट्रीय उद्यानावरती आधारित हा प्रश्न. नवेगाव हे जे आहे तर ते राष्ट्रीय उद्यान गोंदिया या जिल्ह्यामध्ये येतं. म्हणजे म्हणजे पूर्व महाराष्ट्रात एकदम गोंदिया जो जिल्हा आहे नागपूरच्या उजव्याला, तर या गोंदिया जिल्ह्यामध्ये नवेगाव राष्ट्रीय उद्यान येते. तसेच बोरिवली या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे, हे देखील लक्षात ठेवा. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर माथेरान हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते नेरळ, रायगड या ठिकाणी आहे. कुठे? रायगड या जिल्ह्यात येते माथेरान हे थंड हवेचे ठिकाण. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41. पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातात? बघा, पुणे आणि मुंबई दरम्यान आता दरम्यानचे रस्ते आणि रेल्वे मार्ग जर म्हटलं तर म्हणजे पुणे आणि मुंबई दरम्यान येणारा तुम्हाला इथे घाट विचारलेला आहे. तर तो कोणता घाट आहे? तर तो बोर घाट जो आहे तर तो पुणे ते मुंबई दरम्यान म्हणजे रस्ते आणि रेल्वे मार्गादरम्यान येतो बोर घाट. थळघाट जर पाहिलं त्याला आपण कसारा घाट म्हणतो, जो की मुंबई नाशिक या ठिकाणी येतो. थळघाट, कसारा घाट. कुंभार्ली घाट जर पाहिलं तर कराड, चिपळूण या 2 शहरांमध्ये कुंभार्ली घाट आहे. आणि फोंडा घाट जर पाहिलं कोल्हापूर आणि कणकवली म्हणजे सिंधुदुर्गमधलं कणकवली हे ठिकाण आणि कोल्हापूर या 2 शहरांना जोडणारा हा घाट आहे फोंडा घाट. त्याच्यानंतर पुढे आपल्याला गोव्याला देखील जाता येतं फोंडा घाट क्रॉस करून. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 42. पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण कोणते? तर पेशव्यांची राजधानी आपल्याला माहितीच आहे, जी की शनिवारवाडा म्हणजे पुणे या ठिकाणी पेशव्यांची राजधानी होती. ऑप्शन डी या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 43. भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वातंत्र्य अशी राज्यघटना होती? तर बघा, एकच असं राज्य होतं जे की जम्मू काश्मीर. तुम्ही जर पाहिलं तर आत्ता
त्याची जी आहे तर ती स्वतःची स्वतंत्र राज्यघटना होती. नंतर तर 2019मध्ये कायदा करून जे आहे तर ते संपूर्ण म्हणजे त्याला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलं आणि त्याची जी स्वतंत्र घटना होती तर त्याला आता सगळे भारतीय कायदे लागू झालेले आहेत तिथे. म्हणजे आता स्वतंत्र राज्यघटना राहिली नाही, पण 2019पर्यंत जर पाहिलं तर स्वतंत्र अशी राज्यघटना होती जम्मू काश्मीर या राज्याची. म्हणजे 370 कलम हटवण्यापूर्वी. म्हणजे ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 44. पहा, टिंबटिंब हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात. म्हणजे असे कोण आहेत जे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा सल्ला घेतात आणि आपले अधिकार वापरू शकतात? तर ते कोण आहेत? तर ते राज्यपाल असतात. राज्यपाल हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा दुवा म्हणून काम पाहतात आणि त्यांच्या सल्ल्याने जे आहे तर ते आपले अधिकार वापरू शकतात. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, राज्यपाल. केंद्रामध्ये जर पाहिलं तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती काम करतात, हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 45. जेव्हा टिंबटिंब अविश्वास ठराव मंजूर होतो तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळ बरखास्त होते. तर बघा, अविश्वास ठराव राज्यामध्ये पाहिलं तर राज्य विधानसभेत मांडता येतो आणि केंद्रामध्ये पाहिलं तर लोकसभेमध्ये मांडता येतो. म्हणजे इथे केंद्रावरती आधारित प्रश्न आहे. म्हणजे जेव्हा लोकसभेत अविश्वास ठराव मंजूर होतो तेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळ बरखास्त होते. लोकसभेत केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणजे पंतप्रधानाचं जे मंत्रिमंडळ असतं तर ते बरखास्त होतं अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल, लोकसभेत. आणि राज्य म्हणलं तर राज्य विधानसभेत असतो, हे देखील लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 46. तर भारतीय संविधानाने एका प्रबळ टिंबटिंबची निर्मिती केलेली आहे. तर बघा, भारत एक काय आहे? संघराज्य आहे, म्हणजे राज्यांचा संघ आहे. म्हणजे भारतीय संविधानाने एका प्रबळ संघराज्याची जी आहे तर ती निर्मिती केलेली आहे, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. भारत एक असा एक संघराज्य आहे, अनेक राज्य मिळून आपला भारत बांधलेला आहे, म्हणून त्याला आपण संघराज्य म्हणतो. पण हे आपलं संघराज्य कसं आहे? एकात्मतेकडे झुकलेलं संघराज्य, हे लक्षात ठेवा. अमेरिका, फ्रान्स यांच्यासारखं आपलं संघराज्य नाही, कारण तिथल्या राज्यांना स्वतःचे असे सेपरेट अधिकार आहेत. तर आपलं जे भारतीय संविधान आहे तर ते एकात्मतेकडे झुकलेले संघराज्य आहे, म्हणजे अनेक राज्यांचं मिळून ते बनलेलं आहे. म्हणून ऑप्शन बी संघराज्याची निर्मिती केलेली आहे, हे प्रबळ संघराज्य आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 47. पहा, कोणत्या सभागृहाचा सभापती हा त्या गृहाचा सदस्य नसतो पण त्याचा अध्यक्ष असतो? तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, तर राज्यसभेच्या सभागृहाचा सभापती पदसिद्ध कोण असतो? तर तो उपराष्ट्रपती असतो. म्हणजे राज्यसभेचे जे काही सभासद असतात तर त्यांना त्यांचा सभापती निवडण्याची अधिकार नसतात, फक्त ते उपसभापती निवडू शकतात. कारण राज्यसभेचा पदसिद्ध सभापती कोण असतो? तर तो उपराष्ट्रपती असतो. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राज्यसभा. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 48. भारतीय राज्यघटनेत टिंबटिंबांना संरक्षण दिलेले आहे. तर बघा, 4 पर्याय आहेत. मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत हक्क, राजकीय पक्ष की कामाचा हक्क. तर भारतीय राज्यघटनेत कशाला संरक्षण दिले आहे? म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? मूलभूत हक्क म्हणतो. म्हणजे त्यांचा जर भंग झाल्यात आपल्याला कोर्टामध्ये काय उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण रिट्स दाखल करू शकतो. म्हणजे न्यायालयाद्वारे त्याचे जर उल्लंघन होत असेल सरकारद्वारे, मूलभूत हक्क जर डावलत असेल तर त्याला आपण दाद मागू शकतो. म्हणजे ते न्यायालयाला संरक्षण दिलं जातं भारतीय राज्यघटनेत. कशाला? मूलभूत हक्कांना, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. आणि मार्गदर्शक तत्त्वे पाहिलं तर हे कंपल्सरी, म्हणजे हे कसं आहे म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे हे कसे आहेत? तर हे कंपल्शन ह्यांच्यावर करता येत नाही. यांचा जर भंग झाल्यात, म्हणजे ह्याचे जर भंग झाला तर आपण न्यायालयात जाऊ शकत नाही. पण मूलभूत हक्काचा भंग झाल्यास आपण न्यायालयात जाऊ शकतो. म्हणजे त्यांना संरक्षण दिलेलं आहे. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 49. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या साली मूकनायक हे सुरू केले होते? तर मूकनायक हे कधी सुरू केलं होतं डॉक्टर बाबासाहेबांनी? तर मूकनायक हे एक पाक्षिक होतं, म्हणजे 15 दिवसांनी प्रसिद्ध होणार होतं, ज्याची स्थापना 31 जानेवारी 1920ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केली होती. हे एक पाक्षिक होतं आणि ह्याला सुरुवातीला जर पाहिलं तर शाहू महाराजांनी 2500 रुपये जे आहे तर ती आर्थिक मदत केली होती हे सुरू केल्यानंतर. तर अस्पृश्य समाजाच्या हितासाठी त्यांनी सुरू केलेलं होतं. तर 1920 31 जानेवारीला त्यांनी सुरू केलं होतं आणि पाक्षिक होतं, हे देखील लक्षात घ्या. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 50.
पुणे करारावर कोणी स्वाक्षऱ्या केल्या? तर बघा पुणे करार जो आहे तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या दोघांच्या दरम्यान झाला होता पुणे करार. पण यावर स्वाक्षरी जे आहेत तर ते महात्मा गांधी आणि B.R. आंबेडकर हे तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे महात्मा गांधीजींनी सह्या त्यावेळेस केल्या नव्हत्या कारण त्यांनी आमरण उपोषण धरलं होतं. तर त्यांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली ती. इथे फक्त थोडं करेक्शन करा. तर तिथे पंडित मदन मोहन मालवीय यांनी महात्मा गांधी यांच्यातर्फे जे आहे तर ती सही केली होती. आणि हा करार जो आहे तर तो 24 सप्टेंबर 1932ला झाला होता. कधी? 24 सप्टेंबर तारीख ठेवा 1932. आणि पुणे या ठिकाणी झालता म्हणून त्याला पुणे करार असं नाव दिलेलं आहे. पंडित मदन मोहन मालवीय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सह्या केल्या होत्या. फक्त एवढं लक्षात ठेवा. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 51. तर पहा, कमवा व शिका या योजनेचे जनक कोण आहेत? तर हे प्रसिद्ध रयत शिक्षण संस्थे जर तुम्ही पाहिलं तर ब्रीद वाक्य आहे, ज्याची स्थापना जे रयत शिक्षण संस्थेची ते कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली होती. आणि त्याची टॅगलाईन काय होती? कमवा व शिका. ऑप्शन डी कर्मवीर भाऊराव पाटील याचे जनक होते. ते ज्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 52. पहिले मराठी वृत्तपत्र कोणते? तर बघा पहिलं मराठी विचारलेलं आहे. तर पहिलं मराठी वृत्तपत्र जर पाहिलं तर ते कोणते होते? दर्पण हे होते. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं होतं पहिले मराठी वृत्तपत्र. हे जर पाहिलं तर 6 जानेवारी कधी सुरू झालं होतं? 6 जानेवारी 1932 सॉरी 6 जानेवारी 1832ला हे कुठे सुरू झालं होतं? मुंबई या ठिकाणी सुरू झालं होतं दर्पण हे वृत्तपत्र. आणि हे जर पाहिलं तर मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये हे म्हणजे दोन्ही भाषांमध्ये संपादकीय काम म्हणजे हे दोन्ही भाषांमध्ये सुरू झालं होतं मराठी आणि इंग्रजी. दर्पण हे वृत्तपत्र मुंबई या ठिकाणी 6 जानेवारी 1832. म्हणून तर आपण 6 जानेवारी जो दिन आहे तर तो महाराष्ट्रात आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो बघा 6 जानेवारी. तर ते जर पाहिलं तर तुम्ही 6 जानेवारीला पहिलं वृत्तपत्र आपलं सुरू झालं होतं मराठीतील दर्पण, म्हणून तो पत्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो. पुढे प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेत किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आहे? तर आता राज्यघटनेमध्ये आणीबाणींचा उल्लेख विचारलेला आहे. तर बघा एकूण 3 आणीबाणी दिलेली आहेत. 352 नुसार जर तुम्ही पाहिलं तर राष्ट्रीय आणीबाणी असते. त्यानंतर 356 नुसार जर पाहिलं तर राष्ट्रपती राजवट असते म्हणजे राज्याशी. आणि 360 नुसार जर पाहिलं तर आर्थिक आणीबाणी. म्हणजे अशा 352, 356 आणि 360 अशा 3 आणीबाणी दिलेल्या आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 54. भारतीय राज्यघटनेचे आर्टिकल 51A कशाशी संबंधित आहे? तर बघा भारतीय राज्यघटनेचे आर्टिकल 1 पासून ते जेवढे काही आर्टिकल आहेत 395 पर्यंत ते तुमचे तोंडपाठ असले पाहिजेत. बघा आर्टिकल 51A जे आहे तर ते मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे. म्हणजे नव्याने जी 1976-42वी घटनादुरुस्ती झाली. कधी? 42वी घटनादुरुस्ती 1976ला झाली. तर त्यानुसार एकूण 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला होता कलम 51A मध्ये. आणि जर पाहिलं तर 11वं मूलभूत कर्तव्य हे 86वी घटनादुरुस्ती झाली 2002ला. त्यानुसार 11वे ॲड करण्यात आलेलं होतं. पण मूलभूत कर्तव्यांचा आपल्या राज्यघटनेमध्ये 42वी घटनादुरुस्ती 1976 द्वारे जे आहे तर ते म्हणजे त्याचं समावेश करण्यात आलेला होता मूलभूत कर्तव्यांचा आर्टिकल 51A मध्ये. हे लक्षात ठेवा. पुढे प्रश्न क्रमांक 95 पहा. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? तर बघा कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे कायदा कोण तयार करतं? लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृह मिळून. आता त्या दोन्ही सभागृहाला आपण काय म्हणतो? संसद म्हणतो. म्हणजे सर्वोच्च संस्था कोणती आहे कायदा निर्मिती करणारी? तर ती आपली भारतीय संसद आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो आपला मुंबई लोहमार्ग पोलीस चालक शिपाई भरतीचा दिनांक 16 जुलै 2024 साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे बघा. तर या पेपरचा आज आपण इथे दुसरा भाग पाहिला, ज्यामध्ये आपण त्याचे GKशी म्हणजे सामान्य ज्ञानाशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आले होते तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.